आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढच्या 10 मिनिटात केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल हे सभागृहात पोहोचतील आणि मग प्रत्यक्ष औपचारिक कामकाजाला सुरुवात होईल। हे अर्थमंत्री असे आहेत की जे स्वतः रेल्वे मंत्री सुद्धा आहेत आणि गेल्या 2 वर्षांपासून रेल्वेचं बजेट हे सुद्धा मुख्य बजेटमध्ये आता समाविष्ट करण्यात आल्यामुळे रेल्वे सुद्धा सरकारचं एक उत्पन्नाचं महत्त्वाचं असं साधन आहे। मुंबईची तर आपण लाईफलाईन म्हणतो रेल्वेला आणि रेल्वेच्या करता खूप मोठ्या अपेक्षा घोषणा मागच्या वेळेला सरकारने केल्या होत्या। त्याच्यातल्या काही रेल्वे मार्ग पूर्ण होणं वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत। पण यात आता या छोट्याशा बजेटमध्ये नेमकं किती स्थान असू शकतं रेल्वेला हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल। अर्चना मॅडम, आपण जर का सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने या बजेटकडे पाहायचं झालं तर एकच दिलासा सगळ्यात मोठा हवा असतो सगळ्यांना, तो म्हणजे इन्कम टॅक्समधला। पण त्यासोबत मगाशी जसं तुम्ही म्हणत होतात की आरोग्यविषयकच्या ज्या काही योजना आहेत तर त्याच्यात सरकारनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। आरोग्य इन्शुरन्स या विषयातल्या त्याला जोडून लहान बालकांच्या करता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या करता म्हणजे 18 वर्षांच्या खालची मुलं किंवा 10 वर्षांपेक्षा खालची मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता काही वेगळ्या आणखीन कन्सेशनल योजना असू शकतात जेणेकरून त्या सेक्टरमधली गुंतवणूक थोडीशी वाढवायला प्रोत्साहन मिळेल आणि करांची सवलतही सरकार देईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी सेक्शन 80D खाली गव्हर्नमेंटने मेडिकल इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो 50,000पर्यंत ठेवलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 75,000पर्यंत ठेवलेला आहे। तर अजून पण खरं म्हटलं तर आपल्याकडे म्हणायचं म्हटलं तर हॉस्पिटलचा खर्च खूप वाढला आहे, तर हा प्रीमियम पुरेसा पडत नाही आहे। तर हा प्रीमियम जास्त भरल्यानंतर देखील टॅक्समध्ये जर त्यांना फायदा मिळत असेल तर लोक आपला पुरेसा विमा करतील अशी अपेक्षा आहे। म्हणजे त्यामुळे सरकारने त्यांना जास्त अनुदान द्यायला, नॉट अनुदान नाही म्हणता येणार पण रिलीफ द्यायला हवा की 80Dचं लिमिट वाढवून द्यायला हवं। आता तुम्हालाच प्रश्न महिलांच्या दृष्टीने 2 जिव्हाळ्याचे, एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे महिलांना जे सरसकट एक बेनिफिट दिला जातो महिला असल्यामुळे त्यांना आयकरातली सवलत ही अतिरिक्त मिळते। तुम्हाला असं वाटतं एक महिला वर्ग म्हणजे आपण 50% राजकारणात संधी म्हणतो, आज महिलांचं मतदारांचं प्रमाण सुद्धा हे काही असं नाही आहे पहिल्यासारखं राहिलेलं की बाबा महिला बाहेर पडत नाहीत। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा मोठ्या संख्येनं मतदानाला बाहेर पडत असतात। तुम्हाला असं वाटतं की हा सुद्धा सरकारचा एक खूप मोठा टार्गेट आहे की जो मतदार आहे? हो हो बरोबर, कारण आता जवळजवळ 50% पेक्षा जास्त बायका घराच्या बाहेर पडून अर्थार्जन करायला लागलेल्या आहेत। तर त्यांना एक स्पेशल कन्सेशन म्हणून सरकारने वेगळा करमाफीचा सेक्शन उपलब्ध करून द्यायला पाहिजे, जसं ज्येष्ठ नागरिकांना असतो तसं महिलांसाठी पण दिला पाहिजे। त्यामुळे अजून महिला खरंच अर्थार्जन करायला लागतील आणि त्यांच्या हातामध्ये पैसे यायला लागतील। हातात पैसे जास्त म्हणजे डिस्पोजेबल इन्कम त्यांचं वाढलं तर नॅचरली 2 गोष्टी घडू शकतात, एक तर त्या इन्व्हेस्टमेंट तरी करू शकतात किंवा त्या खर्च पण करू शकतात। खर्च केला तर अर्थव्यवस्थेला फायदा मिळेल, त्याची चालना होईल आणि इन्व्हेस्टमेंट केला तर त्यांच्या भविष्यासाठी देखील तरतूद करायला त्यांना फायदा होऊ शकतो। मग बरं नेने सर, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे। प्रश्न माझा खूप महत्त्वाचा आहे की जनधनमध्ये मोठ्या प्रमाणात खाती उघडल्यानंतर ज्याची घोषणा 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती की मी प्रत्येकाच्या खात्यात लाखो रुपये टाकेन, तुम्हाला असं वाटतं की जीएसटीच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांचा विचार करता अशा प्रकारची एखादी धाडसी घोषणा कदाचित त्याचं सूतोवाच या भाषणात असू शकतं? नाही, 2 गोष्टी आहेत। ही घोषणा या प्रकारची होती की नाही याबद्दल वेगळे विचार येतात की मी टाकीन म्हणतात की ते येऊ शकतील म्हणले ते जाऊ द्या आपण, परंतु या प्रकारचे पैसे जर टाकले सगळ्यांच्या खात्यात तर त्यांनी फक्त एकच होतं की इन्फ्लेशन वाढतं, बाकी काही होत नाही। प्रत्येकाला तुम्ही जर 15 लाख रुपये दिले तर सगळेच जण वस्तू विकत घ्यायला जातील। इन्फ्लेशन का वाढतं? पैसे जास्ती असतात आणि वस्तू कमी असतात। वस्तूंची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं हे खरं व्हायला पाहिजे आणि त्याकरता सगळे इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे। तुम्ही मगाशी एक फार महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलात, रेल्वेचं एक सर्वात मोठं महत्त्व म्हणजे रेल्वे इज द बिगेस्ट एम्प्लॉयर इन दिस कंट्री। सर्वात जास्ती रोजगार जवळजवळ 20 लाखापर्यंत रोजगार रेल्वेने दिलेले आहेत आणि ते आता 2,30,000 रोजगार नवीन देण्याची घोषणा झालेली आहे। आता रोजगार द्यायचे म्हणजे कामं करायला पाहिजेत ना, त्या दृष्टीने कामांची काहीतरी घोषणा होईल याच्याबद्दल मला एक आपण तशी अपेक्षा करूया। जीएसटीचा जो रेव्हेन्यू आहे त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं शेअरिंगचा मोठा
वादाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तो central वादाचा government मुद्दा ला- आपण central अपेक्षा government- करूयात की या बजेटमध्ये तो निपटेल कदाचित, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला, शेवटी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती राजधानी आपल्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे आपण अपेक्षा करूया की हाही वाद कदाचित मोकळा व्हायला मदत होईल किंवा सुरुवात होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर बहुधा आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा बजेट सादर करण्याकरता अर्थमंत्री सभागृहात पोहोचलेले असतील. अगदी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.